आपण गेल्या वेळेला 7वा अध्याय सुरू केलाय. सुरू करतानाच मी सांगितलं की आता ह्या 7व्या अध्यायापासून पुढे मुख्यतः 12व्या अध्यायापर्यंत ह्या गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वराचं स्वरूप कसं आहे याविषयी विवेचन आहे. त्याचं ज्ञान, समग्र ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता त्याला सुरुवात ह्या 7व्या अध्यायामध्ये झाली आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा आधी ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान हे 3 शब्द त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी वापरलेले आहेत की, आणि सुरुवातीला मी सांगितलं होतं की विज्ञान या शब्दाचा थोडा वेगवेगळा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला म्हणजे ज्ञानेश्वरांनी घेतला आहे तोच अर्थ सर्व ठिकाणी आपल्याला दिसतो असं नाही, त्याचा थोडा फरक त्यामध्ये आपल्याला जाणवतो. पण मुख्यतः आपण ह्या ठिकाणी विज्ञान या शब्दाचा अर्थ घेताना हेच लक्षात घ्यायचं आहे की विज्ञान म्हणजे जे काही सगळं विश्वामध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे, त्याच्यामागे जे काही एक शाश्वत तत्व आहे त्या विषयीचं, म्हणजे तो संबंध कसा आहे याविषयीचं जे ज्ञान ते खरं म्हणजे विज्ञान. पण आपण जर केवळ ज्ञानेश्वरी वाचली ना तर काही वेळेला आता प्रपंचू हे विज्ञान असं तिथे म्हटलंय, म्हणजे केवळ प्रपंचालाच विज्ञान असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि त्यामुळे आपल्याला पुढे गेलं तर पुढच्या ओवीमध्ये असं दिसतं विज्ञान निशेष करपे असाही शब्द त्यांनी वापरलाय. तो त्या अर्थी आहे की म्हणजे तुम्ही प्रपंच पूर्ण विसरून जाता अशा अर्थी त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. पण वास्तविकरित्या विज्ञान ह्याचा अर्थ जर आपण आणखी पुढे पुढे गेलो तर आपल्या लक्षात येतोही तो अर्थ, आणि तो असा आहे की ह्या सगळ्या सृष्टीच्या मागे, या सगळ्या जगताच्या मागे, भूत मात्रांच्या मागे जे काही एक शाश्वत तत्व आहे ते आणि ती भूतमात्र ह्याच्यातले जे संबंध आहेत ते विज्ञान आहे. तर अशा प्रकारे ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय. आणि इथे जे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की अज्ञान कशाला म्हटलं तर ते त्या प्रपंचाला जर आपण ज्ञान समजलो तर मग ते अज्ञान असं म्हटलंय. ते मात्र बरोबर आहे की प्रापंचिक गोष्टी त्याच्यामध्ये जर आपण रमलो तर आपण अज्ञानी आहोत. त्याच्यापेक्षा काही वेगळं तत्व आहे हे आपण लक्षातच घेत नाही, तर हे आपलं अज्ञान आहे. की जे अर्जुनाचं सुद्धा आहे, अर्जुनाला जे दुःख होतंय तो समजूच शकलेला नाही आहे की माणसाचं अस्तित्व म्हणजे काय, ह्या विश्वाचं अस्तित्व म्हणजे काय, हे अजून त्याला ज्ञात नाही आहे. ते त्याचं अज्ञान आहे, कारण तो प्रापंचिक गोष्टी आणि प्रपंचामध्ये असलेल्या नीतीच्या गोष्टी की वडील माणसांचा मृत्यू आपल्या हातून कसा काय आपण घडवायचा, म्हणजे त्यांनी आपल्याला काय, आपल्या जीवनात काय परिस्थिती निर्माण होणार असा तो विचार करतोय, म्हणजे तो प्रपंचाचा विचार करतोय. हे अज्ञान आहे. तर अशा प्रकारे ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान ह्या गोष्टी ह्या पहिल्या म्हणजे पहिला आणि दुसऱ्या श्लोकाच्या नंतर ज्या काही ओव्या आलेल्या आहेत त्यामध्ये येऊन गेल्या. आणि आता त्याच्या पुढे आपण, मला वाटतं इथपर्यंत आपण झालं ना आपलं 9 ओव्या झाल्या ना. त्या 9 ओव्या आहेत ना त्या दोन्ही श्लोकांच्या मिळून आहेत. तर तो सगळा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. कारण त्या ठिकाणी असं म्हटलं की हे जे ज्ञान आहे, जे खरं ज्ञान आहे ते मी तुला अर्जुना आता तुला देतोय, तू नीट ऐक, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे ऐकायला येतंय ना?
आता आपण पुढे जातोय. तिसरा श्लोक आणि तिसऱ्या श्लोकानंतरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण पाहतोय. आता आधी सुरुवातीला तर श्लोकाचा जरी अगदी सगळा अर्थ जरी नाही सांगितला तरी म्हणजे अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी नाही सांगितला तरी त्याचा एकूण साधारण अर्थ सांगते की अनेक सहस्र मनुष्यांमध्ये एखाद्यालाच अशी जिज्ञासा असते की आपण हे ज्ञान जाणून घ्यावं, असं त्यांनी म्हटलंय सुरुवातीला. आणि मग पुढे म्हटलं की असे जे जाणून घेण्याची इच्छा असणारे जिज्ञासू असतात त्यापैकी एखाद्यालाच म्हणजे क्वचितच विरळाच कोणाला तरी मी तत्वतः कळतो, असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता त्यावरच्या आपण ओव्या पाहूया. त्या श्लोकामध्ये एक यतती सिद्ध्ये असं म्हटलंय, तर त्याचा अर्थ थोडा सांगते. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे, म्हणजे सिद्धे याचा अर्थ की ते ईश्वराचं किंवा हे सगळं ज्ञान विज्ञान जे काय आहे ते सगळं समजून घेणं ती सिद्धी. ईश्वराचं ज्ञान विशेषतः समजून घेणं ती सिद्धी. आणि त्यात यतती सिद्धे ह्याचा अर्थ की त्याच्यासाठी प्रयत्न करणं. यतती म्हणजे प्रयत्न करणारे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, लक्षात आलं, म्हणजे अनेक सहस्र माणसांमध्ये क्वचित कोणाला तरी असं वाटतं की आपल्याला हे ज्ञान अवगत व्हावं. म्हणजे त्यासाठी यतती म्हणजे प्रयत्न करणं, त्यासाठी प्रयत्न करावा आपण असं वाटतं किंवा प्रयत्न ते करतात असे फार क्वचित कोणीतरी असतात सहस्र लोकांमध्ये. आणि मग पुढे म्हटले यततामपि सिद्धानाम कश्चिन मा वेत्ति तत्वता, म्हणजे या सगळे जे प्रयत्न करणारे आहेत त्या सगळ्यांमध्ये क्वचित कोणाला तरी मी तत्वतः कळतो. तत्वतः म्हणजे माझं समग्र ज्ञान त्याला एखाद्यालाच होतं, क्वचित कोणाला तरी होतं. आता ते ओव्यांमध्ये कसं मांडले पहा. पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी, सहस्रशा माझी असा एकत्र शब्द येतो. पैगा म्हणजे अरे बाबा अर्जुना, मनुष्याची या सहस्रशा माझी म्हणजे इतक्या अनेक शेकडो सहस्र असं त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. त्याच्यामध्ये विपाइले याची एथ दिवसा म्हणजे विपाइले ह्याचा अर्थ अगदी थोडे, मोजके, थोडे. विपाइले याची दिवसा, दिवसा म्हणजे इच्छा, इच्छा. माझी म्हणजे सहस्रशा माझी, विपाइले याची एथ दिवसा म्हणजे विपाइले म्हणजे अगदी थोड्यांना इच्छा असते की हे जाणून घ्यावं. आणि मग पुढे म्हटले तैसे या दिवसे करा बहुसा माझी विरळा जाणे, म्हणजे इतक्या ह्या सगळ्या दिवसे करा म्हणजे हे जे सगळे इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे की मला जाणून घ्यावं अशी ज्यांची इच्छा आहे त्या अशा सगळ्या इच्छेकरी लोकांमध्ये दिवसे करा म्हणजे इच्छा करणाऱ्यांमध्ये असे जे जे कोणी बहुस आहेत त्या सर्वांमध्ये बहुवसा माझी विरळा जाणे म्हणजे फार क्वचित कोणाला तरी मी समजतो म्हणजे माझं ज्ञान होतं. मधल्या एक दोन ओव्या गाळूया कारण तेच पुन्हा आणखी वेगळ्या शब्दात सांगितलंय. 13वी ओवी घ्या. तैसे आस्थेचा महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीचा पैलतिरी विपाईला निघे. लक्षात आलं ना? अगदी सोपं आहे. आता विपाईला ह्याचा अर्थ आपण पाहिला अगदी थोडे मोजके. आणि आस्थेचा महापुरी आस्था असते
सगळ्यांना आजकाल तर आपल्याला माहिती आहे परमार्थाकडे वळलेले खूपच लोक, आम्ही परमार्थ करतो, आम्हाला अध्यात्मामध्ये आस्था खूप आहे वगैरे वगैरे. आस्थेचा महापूर म्हटले म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात सुद्धा तो महापूर होता, आता तर खरोखरच वाढलेला आहे. तर आस्थेचा महापुरी रिघता ती कोटीवरी, असे रिघणं म्हणजे आत प्रवेश करणं, त्यामध्ये त्या महापुरामध्ये शिरणारे कोटीवरी असतात, अनेक असतात. परिप्राप्तीचा पैलतीरी म्हणजे ज्यांना प्राप्ती होते, प्राप्तीचा पैलतीर, सगळे पाण्यात शिरले त्या महापुराच्या की आपल्याला हे कळावं म्हणून, पण प्राप्तीचा पैलतीरी विपाईला निघे म्हणजे फारच क्वचित कोणीतरी त्या काठाला पोचतं. प्राप्तीच्या पैलतीराला, पलीकडच्या काठाला फारच क्वचित कोणीतरी पोचतं. म्हणून सामान्य गा नोहे, हे सांगता वडील गोठी गा आहे, तरी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतायत की ही सामान्य गोष्ट नाहीच आहे, कारण हे ईश्वराचं ज्ञान, अगम्याचं ज्ञान आहे ते, तर ते सामान्य नाही आहे. ते सांगता वडील गोठीगा आहे, म्हणजे सांगायचंच म्हटलं तर शब्दामध्ये मांडणं कठीण आहे, कारण इतकी महान गोष्ट आहे ती, अगम्य आहे आणि ते पुन्हा महान आहे सगळं, आणि ते वडील गोठी म्हणजे फार मोठी अशी शब्दात न सापडणारी अशी ती गोष्ट आहे. परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. म्हणजे आता ते म्हणतायत की बोलो येईल पाहे म्हणजे मी आता सांगण्याचा प्रयत्न करतोय, शब्दामध्ये सांगणं कठीण आहे पण मी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर आता तू ऐक. कारण ईश्वर ही जी कल्पना एक सामान्य माणसाची त्याही काळामध्ये, ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये होती, गीतेच्याही काळामध्ये होती, आता तर आहेच आहे. ईश्वर, कोणाला विचारलं ईश्वर तुम्ही मानता का? हो अर्थात, प्रश्नच नाही, ईश्वर आम्ही मानतोच, आमची अत्यंत श्रद्धा आहे. काय म्हणजे काय श्रद्धा आहे? म्हणजे असं बघा ना, आम्हाला इतका अनुभव आहे की आम्ही मागणी करायची आणि त्यांनी सप्लाय करायचा, आम्ही डिमांड करायची, ईश्वर देतो, सर्वज्ञ आहे, त्याला म्हणजे तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ नाही, तो सर्व शक्तिमान आहे, काहीही देऊ शकतो. आम्ही मागितलं की श्रद्धेने आम्ही मागतो, आम्हाला ते मिळतं, म्हणजे ईश्वर आहे, ही आमची ईश्वरावरती श्रद्धा. म्हणजे फक्त आम्ही मागायचं आणि त्यांनी द्यायचं एवढंच ईश्वराचं ज्ञान आपल्याला माहिती असतं, पण त्याच्यात ते फार पलीकडचं काहीतरी ज्ञान आहे. आणि ते आता आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढच्या सगळ्या भागामध्ये म्हणजे सगळ्या या अध्यायांमध्ये कळणार आहे. आता पहिल्यांदा ज्या गोष्टीचा उल्लेख आहे आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये, श्लोक घेत नाही मी कारण ओव्यांमध्ये सगळं स्पष्ट झालेलं आहे. तर ह्या पुढच्या भागात पहिल्यांदा हा जो पुढचा जो भाग येतो त्यामध्ये आपल्याला आता प्रकृती हा शब्द तुम्हाला माहीत आहे. प्रकृती म्हणजे काय, प्रकृती दोन प्रकारची कशी असते वगैरे सर्व आपल्या ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर ह्या पहिल्या भागामध्ये ह्या प्रकृतीविषयीचं विवेचन आहे. कारण जे त्यांनी विज्ञान म्हटलंय ना, म्हणून मी सांगितलं की विज्ञान याचा अर्थ केवळ प्रपंच नव्हे, तर प्रकृती जी असते ती दोन प्रकारची असते आणि त्या दोन्ही प्रकारची प्रकृती आणि तो पुरुष ह्यांचे जे संबंध असतात ते सगळं विज्ञान असतं. तर आता ही प्रकृती कशी आहे ह्याबद्दल सगळा उल्लेख आहे. आणि उल्लेख आहे म्हणण्यापेक्षा अगदी आधीच ही कल्पना देऊन ठेवते की ह्या
प्रकृतीमध्ये म्हणजे या अपरा प्रकृतीमध्ये आपण किती मोहित झालेलो असतो आणि का मोहित झालेलो असतो, कसे मोहित झालेलो असतो, ह्याचं सगळं विवेचन ह्या सगळ्या ओव्यांमध्ये पुढच्या आपल्याला दिसतं. आणि ते पहा कसं आहे. तरी अवधारी गा धनंजया हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. ह्याच्यातला हा महदादिक असा जो शब्द आहे ना, तो महत हा पहिला शब्द. महत आदी, महतादिक म्हणजे महत तल म्हणजे पायमोडा. महत 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 म्हणजे बुद्धी, महत म्हणजे बुद्धी. तर महदादिक म्हणजे बुद्धी आणि इतर अशी ही जी सगळी. आता म्हणजे काय बुद्धी आणि इतर, त्याचं स्पष्टीकरण येणार आहे, लगेच येत आहे. हे महदादिक माझी माया म्हणजे म्हटलंय की हे माझी माया आहे. आता या ठिकाणी अगदी सगळ्यांनी नीट लक्षात घ्या की माया हा शब्द शंकराचार्यांनी ज्या अर्थाने वापरलाय त्या अर्थाने वापरलेला नाहीये. गीतेमध्ये माया, आणि मी ज्या वेळेला संबंध त्यावरती विवेचन केलं होतं 6व्या अध्यायाच्या अखेरीला, तर त्यामध्ये मी हा उल्लेख केला होता की शंकराचार्यांनी ज्याला माया म्हटलंय ती मिथ्या सगळ्या गोष्टी, आभास, जगत हे मिथ्या आहे असं ते म्हणतात, तर त्याला त्यांनी माया म्हटलंय. आणि गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये माया हा शब्द जो आहे तो प्रकृतीला उद्देशून वापरला. तर माया म्हणजे प्रकृती. दासबोधामध्ये वगैरे मूळ माया झालेल्या आहेत. हां, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा आता मूळ माया असं म्हटलं ना की आता पराप्रकृतीचा उल्लेख जास्त असतो. मूळ माया आहे. आणि का त्याला मूळ म्हणायचं तेही आता ह्या ठिकाणी स्पष्ट होईल की ती मूळ आहे. म्हणजे पराप्रकृती ही ईश्वराची प्रकृती, ईश्वराची प्रकृती, ती मूळ प्रकृती, मूळ माया. आणि तिच्यातून निर्माण झालेली छाया असे शब्द आहेत तिथे, म्हणजे अपरा प्रकृती. तिचं प्रतिबिंब, तिची छाया आहे, तिचं प्रतिबिंब आहे. आणि मग ते कसं वाढत गेलंय, विस्तारित कसं होत गेलंय, असा सगळा ह्या ठिकाणी उल्लेख आहे. तर मूळ माया असं जे म्हटलंय ना, त्याच्यातला मूळ शब्द जिथे असेल ना तो पराप्रकृतीला उद्देशून आहे. आणि नुसतं माया म्हटलं की खरं म्हणजे दोन्हीचाही उल्लेख येतो. पण काही ठिकाणी माया हा शब्द मुख्य, गीतेत सुद्धा माया हा शब्द जास्त करून अपरा प्रकृतीला वापरतो. जास्त माया ह्याचा अर्थ तो होतो. आणि आता ह्या ठिकाणी जे म्हटलंय महदादिक माझी माया म्हणजे बुद्धी, इतर, हे जे सगळं आहे, हे म्हणजे काय ते पुढे येतं. तर हे जे सगळं आहे ती माझी माया आहे, म्हणजे माझी अपरा प्रकृती आहे. अपरा प्रकृती जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या स्वतःच्याच अंगाची छाया पडते त्याप्रमाणे ही माझं हे प्रतिबिंब आहे, माझ्या मूळ मायेचं म्हणजेच माझ्या पराप्रकृतीचं हे पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे इयस्तव. हा म्हणजे येते प्रकृती म्हणजे ह्याला प्रकृती म्हणतात, जे अष्टदा भिन्न जाणीजे, म्हणजे 8 प्रकारची ही प्रकृती आहे. 8 प्रकारची ही प्रकृती आहे. म्हणजे ह्या प्रकृतीचे, म्हणून मी म्हटलं की माया हा ह्या शब्दाचा ह्याही ठिकाणी अर्थ मुख्यतः अपरा प्रकृती आहे. आणि त्या अपरा प्रकृतीचे, अपरा प्रकृतीमध्ये भिन्न 8 गोष्टी येतात. अष्टदा भिन्न जाणीजे, त्या 8 वेगळ्या गोष्टी आहेत. लोकत्रय निपजे इयेस्तव,
म्हणजे सगळी तिन्ही लोकत्रय, तिन्ही लोक ह्या अपरा प्रकृती म्हणजे सगळी सृष्टी, सगळं विश्व, हे सगळं मुळी ह्या अपरा प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे किंवा त्यामुळे त्याचं बनलेलं आहे. आता ती 8 प्रकारची अपरा प्रकृती किंवा ही माया म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण 18व्या ओवीमध्ये आहे. पहा, मधली एक गाळूया, कारण फार काही म्हणजे ते असं म्हटलंय की तू असं म्हणशील किंवा तुझ्या मनात असा विचार येईल अर्जुना की हे भिन्न म्हणजे काय, हे काय आहेत भिन्न 8 प्रकार, असं तुला जर वाटत असेल तर आता मी ते सांगतो असं म्हटलंय मधल्या ओवीमध्ये. आता 18वी ओवी जी आहे ना त्याच्यामध्ये ते 8 भिन्न प्रकार सांगितलेत. आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार, हे भिन्न 8 भाग. लक्षात आलं? म्हणजे पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार हे 8 भाग, ही 10 प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती. ही 10 प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती, ज्याला माया म्हटलंय. आता पुढे जाते. 5व्या श्लोकानंतरच्या ओव्या, कारण आता मी श्लोक फारसे घेत नाही. ह्या आपण ओव्यामध्ये हा सगळा भाग पाहत जाऊया. या 8 आणि या 8ची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी. नीट लक्षात घ्यायचा अर्थ. आणि या 8ची जे साम्यावस्था, साम्यावस्था याचा अर्थ सगळे समान होणं म्हणजेच एकता त्यांच्यामध्ये निर्माण होणं, भिन्नता जाणं. आता हे 8 भिन्न प्रकार आहेत, ती भिन्नता जाणं, सगळे एकच होणं त्याला साम्यावस्था असं म्हटलं. म्हणजे समरस झाले की आता हे ह्याच्यामध्ये मिसळलं, मीठ पाण्यामध्ये मिसळ ते समरस होऊन जातं. तर असं जे आहे तर त्या प्रकारे ती साम्यावस्था ज्या वेळेला होते, या 8ची साम्यावस्था म्हणजे ते सगळे एकच होतात, त्याच्यातली भिन्नता जाते. जाते म्हणण्यापेक्षा ती ज्या वेळेला नसते, ते माझी परम प्रकृती पार्था, म्हणजे पार्था अर्जुना, ती माझी परम प्रकृती म्हणजे पराप्रकृती, मूळ माया. ती माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी. अगदी हा एक महत्त्वाचा भाग आहे सगळ्या विवेचनातला. आणि त्याचा अर्थ काय? तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी म्हणजे ही जी पराप्रकृती आहे, म्हणजे जी ईश्वराची मूळ प्रकृती आहे, त्या प्रकृतीपासून जीव अस्तित्वामध्ये येतो. लक्षात आलं? म्हणजे जीवाचं अस्तित्व हे पराप्रकृतीतून निर्माण होतं. आणि ही फार महत्त्वाची कल्पना आहे. म्हणजे ईश्वराचा आणि आपला संबंध कसा आहे हे पुढे आता ह्याच्यातून स्पष्ट होणार आहे. म्हणून हा फार महत्त्वाचा भाग आहे की तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी, म्हणजे व्यवस्था त्याच्यातून जीव व्यवस्था केली याचा अर्थ त्याच्यातून जीव अस्तित्वामध्ये येतो. आणि अशी ही जी प्रकृती पराप्रकृती आहे, म्हणजे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं दोन्ही प्रकृतींचा या ठिकाणी उल्लेख आहे. अशी ही जी पराप्रकृती आहे ती काय करते? जे जडाते जीववी, जे वाचतानाच अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. केवळ मी सांगितल्यानंतर तो अर्थ हे करू नका, म्हणजे जाणू नका. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो,
म्हणजे जड असतं की शरीर पहा, जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव नाही तोपर्यंत ते निर्जीव आहे ना, ते जड आहे, ते नुसतं जड काहीतरी वस्तू आहे. तर ते जडा ते जीववी म्हणजे जीव त्या अस्तित्वामध्ये येतो. तर ह्याचा अर्थच असा की जे नुसतं जड काहीतरी नाही तर शरीर राहिलं असतं, पण त्या शरीराला जे चैतन्य प्राप्त होतं ते मुळे ह्या पराप्रकृतीमुळे होतं. तर जे ह्याचा अर्थ पराप्रकृती, ही पराप्रकृती जडा ते जीववी म्हणजे जडाला ती सजीव करते. जे जड आहे, जे निर्जीव आहे त्याला ती सजीव करते. आपण म्हणतो माणसाचा प्राण गेला असं म्हणतो. आता प्राण गेला ह्याचा अर्थ त्याच्यातला जीव निघून गेला, मग ते शरीर काय झालं? जड झालं, निर्जीव झालं, त्याच्यामध्ये काहीच नाही. तर जे जडा ते जीववी म्हणजे अस्तित्वामध्ये जीव येणं ह्याचा अर्थ आणखी स्पष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी म्हणजे चैतन्य तर देतच. जीव ज्या वेळेला निर्माण होतो म्हणजे चैतन्य शरीरामध्ये येतं, पण त्या चैतन्याची वाढ, चैतन्य चेतवी म्हणजे आणखी चैतन्याची वाढ होते या पराप्रकृतीमुळे. म्हणजे काय लक्षात घ्या की आणखी जर त्याचा स्पष्ट अर्थ करायचा तर असं म्हणता येईल आपल्याला की आपल्यामध्ये बुद्धी आहे, त्या बुद्धीचं जे तेज आहे ते ह्या पराप्रकृतीमुळे. आपल्यामध्ये मन आहे, त्या मनाचं जे मनपण आहे, जे काही त्याचं वैशिष्ट्य आहे ते सुद्धा ह्याच्यामुळे आहे. आपल्यामध्ये अहंकार आहे, तो अहंकार तेजस्वी होतो तो सुद्धा ह्या पराप्रकृतीमुळे. तर चेतने ते चेतवी आणि मना करवी मानवी शोक मोहो म्हणजे सगळ्याच मनाला मनपण आलं की मग शोक आला, मोह आला, सगळ्याच गोष्टी आल्या. म्हणजे कारण तर आता सजीव झालाय तो देह आणि मग आपोआपच सजीव झाल्यानंतर मग त्या मनामध्ये शोक मोह हे सगळं यायला लागतं. बुद्धीचा अंगी जाणणे ते जियेचिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. त्याच्यामध्ये थोडेसे काही शब्द न समजण्यासारखे म्हणून सांगते की बुद्धीचा अंगी जाणणे म्हणजे बुद्धी ही जाणते. आपण जे काही जाणतो म्हणतो, आपल्याला कळतं, आपल्याला समजतं, ते कशामुळे? तर आपल्या बुद्धीमुळे. तर ही जाणण्याची जी क्रिया आहे ती कशामुळे निर्माण होते? बुद्धीच्या अंगी जाणणे म्हणजे हा गुण बुद्धीमध्ये कसा येतो? तर ते जियेचिये जवळिकेचे करणे म्हणजे ह्याचा अर्थ असा की जियेचिये ह्याचा अर्थ पराप्रकृती. ते जिया जे म्हटलंय ना ते कशाला उद्देशून म्हटलं तर पराप्रकृतीला उद्देशून म्हटलंय. जियेचिये जवळिकेचे करणे म्हणजे पराप्रकृतीच्या सान्निध्यामुळे. थोडे हे सगळे शब्द मध्ये मध्ये कठीण आहेत, त्याचे अर्थ नीट समजावून घ्या, लक्षात ठेवा, लिहून घ्या, काय जे पाहिजे ते करा. तर जियेचिये जवळिकेचे करणे म्हणजे ती पराप्रकृतीच्या सान्निध्यामुळे म्हणजेच पराप्रकृतीमुळे. साध्या शब्दात पराप्रकृतीमुळे आपल्या बुद्धीच्या अंगी जाणण्याची शक्ती येते, आपण जाणू शकतो. जिया म्हणजे पुन्हा ती पराप्रकृती. जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे म्हणजे अहंकारामध्ये सुद्धा एक चैतन्य, अहंकार तर प्रत्येक माणसामध्ये असतो, त्या अहंकारामधलं जे काही एक चैतन्य आहे ते सुद्धा ह्या पराप्रकृतीमध्ये मुळे होतं. आणि विंदाणे ह्याचा अर्थ कौशल्य.
आता ह्याचा अर्थ काय? विंदाणे जगची धरिजे, जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. म्हणजे या पराप्रकृतीमुळे आपल्या अहंकाराला सुद्धा एक चैतन्य प्राप्त होतं आणि त्यामुळे त्या कौशल्याने, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडा अहंकार हा असलाच पाहिजे, कारण अहंकार असल्याशिवाय आपण क्रियाशील होणारच नाही. थोडं तरी मला हे करायचं आहे, मला ही इच्छा माणसामध्ये असायलाच पाहिजे. तर अहंकार हा थोडासा पाहिजेच प्रत्येकामध्ये, आणि तो आहेच आपल्यामध्ये. त्या अहंकाराचं चैतन्य या पराशक्तीमुळे, प्रकृतीमुळे आणखी वाढलेलं आहे. तर ते असा जो अहंकार आहे प्रत्येकामध्ये आहे, पण प्रत्येकजण काहीतरी कार्य करतं, प्रत्येकजण काही ना काहीतरी सृष्टीमध्ये, समाजामध्ये आपला काहीतरी कार्यभाग उचलतं, आणि त्याच्यामुळे एका कौशल्यतेने सगळं जग एकत्र ठेवलं जातं. जगाची धारणा होते. लक्षात आलं का मी काय म्हटलं ते? जगाची धारणा म्हणजे त्याला, कारण एरवी काय असतं की अहंकारामुळे माणसं विभक्त होतात, पण अहंकारामुळे माणसं एकत्र, जर कौशल्यतेने तो अहंकार वापरला गेला तर ती माणसं अत्यंत जवळीक त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. अहंकार पाहिजे, पण त्याच्याच बरोबर हे असं एकत्र येणं, सर्वांनी एकत्र एकसंघ राहणं, जगची धरिजे, म्हणजे जगाची, समाजाची धारणा कशामुळे होते? तर अशामुळे होते. लक्षात आहे? कौशल्य. कौशल्य म्हणजे हे कौशल्य आहे. पुन्हा म्हणजे अहंकार तर आहे, पण तो अहंकार विपरीत दिशेला नाही जायला देणं, तो चांगल्या दिशेला जायला देणं हे कौशल्य. बरोबर आहे? अहंकार योग्य दिशेला गेला पाहिजे, मग सगळं जग एकत्र त्याची धारणा होते. म्हणजे खूप महत्त्वाचा विचार आहे. आपण नेहमी असं म्हणतो की धर्मोधारयते प्रजा, असं आपण म्हणतो की धर्मामुळे प्रजेची, सगळ्या समाजाची, प्रजेची धारणा होते. धारणा होते ह्याचा अर्थ काय? की ते सगळं एकत्र राहतं, एकत्र राहतं. आता एकत्र राहतं ह्याचाही अर्थ काय? की का एकत्र, कोणत्या स्थितीत एकत्र राहतं? की ज्या वेळेला मी माझं कर्तव्य करते, दुसरा माणूस त्याचं कर्तव्य करतो, अशी सगळी माणसं आपापल्या परी योग्य दिशेने कर्तव्य करत असतात. हे कौशल्य. आणि असं कौशल्य अस्तित्वात असलं की मग ते जगाची धारणा, म्हणजे ते जग एकत्र राहू शकतं. नाहीतर मग विभक्तपणा वाढतो. पण हे सुद्धा पराप्रकृती घडवत असते. खरं म्हणजे पराप्रकृती हे घडवत असते. पुढे येणारच आहे की हे सगळं पराप्रकृती करत असते, कारण ती परमेश्वराची प्रकृती आहे, ती ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराची कार्यशक्ती आहे. पण शेवटी आपण मात्र अपराप्रकृतीमध्ये गुंततो, आणि त्यामुळे हे कौशल्य जे आहे ना त्याच्यापासून आपण दुरावतो, आणि मग सगळं हे जे जगची धरिजे हे जे आहे ना, ही परिस्थिती मग नाहीशी होती. आता पहा पुढे पुढे काय म्हटलंय की ते ओव्या पाहते 6व्या श्लोकानंतरच्या, ते सूक्ष्म प्रकृती कोडे जयी स्थूळाचिया अंगा घडे, तई भूत सृष्टीची पडे टांक साळ. म्हणजे ह्या ठिकाणी सूक्ष्म प्रकृती कशाला म्हटलंय? पराप्रकृती. हा नीट लक्षात घ्या, हा शब्द अनेक वेळेला येणार आहे. तर सूक्ष्म प्रकृती असं जे म्हणतो आपण, ही पराप्रकृती असते, ती ईश्वराची प्रकृती, ईश्वराची इच्छा, ईश्वराची कार्यशक्ती की जी आपल्याला कळत नाही, आपल्याला माहिती नसतं. अर्जुनाला कुठे माहिती आहे की ईश्वराची योजना काय आहे? अर्जुनाला कुठे माहिती आहे? पण पराप्रकृती आपलं कार्य करत असते. ती जी आहे ती सूक्ष्म प्रकृती. कोडे ह्याचा अर्थ कौतुकाने.
कौतुकाने, कोड कौतुक असं आपण जे म्हणतो तसं. सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगाघडे. हे थोडे कठीण शब्द ज्ञानदेवानी वापरले, पण आपण नीट समजावून घेऊया की सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगाघडे. आता स्थूळ प्रकृती म्हणजे कोणती? अष्टधा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती. स्थूळ प्रकृती कारण पंचमहाभूत आहेत वगैरे, हे सगळं हे स्थूल. कारण आपल्या शरीरामध्ये मन बुद्धी अहंकार हे सुद्धा जरी सूक्ष्म अवस्थेमध्ये असलं तरी ते आपल्या शरीरात आहे. तर त्यामुळे ही सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगाघडे म्हणजे ज्या कोडे ह्याचा अर्थ कौतुकाने ज्या वेळेला सूक्ष्म प्रकृती स्थूल प्रकृतीचं रूप घेते. अंगाघडे याचा अर्थ ज्या वेळेला स्वरूप घ्यायला सुरुवात करते. हे तुम्ही कुठेतरी तिथे लिहूनच ठेवा, नाही तर हे सगळं आठवत नाही नंतर. मग मला मध्ये गेल्या वेळेला कोणीतरी म्हटलं की इथे सगळं कळतं पण नंतर आठवत नाही. तर त्याचं काय आपण लिहावं म्हणजे ते लिहिलेलं आपण पाहत राहावं, त्याच्याशी ते शब्द हे करत राहावे म्हणजे मग कळतं. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगाघडे म्हणजे ज्या वेळेला ही परा प्रकृती कौतुकाने म्हणजे असं सहजपणे कौतुकाने हे जग सुद्धा परमेश्वराने निर्माण केलं, ते सहज एक आनंद म्हणून एक कौतुक म्हणून अशीच कल्पना आहे ना. तर तसंच आहे हे की ही सूक्ष्म प्रकृती जी ईश्वराची प्रकृती आहे ती सहज आपलं कौतुकाने स्थूळाची या अंगाघडे म्हणजे स्थूळाचं रूप घेते. त्यावेळेला काय होतं? भूतसृष्टीची पडे टांकसाळ. हे टांकसाळ काय असतं? नाणी जिथे हे होतात, छापली जातात, तयार होतात, ती टांकसाळ. तर ही भूतसृष्टीची पडे टांकसाळ बराबर सगळी भूतसृष्टी वाढत असते. आणि आता ही भराभर वाढणारी भूतसृष्टी जी आहे ती कशा प्रकारची आहे ते पुढच्या ओळीमध्ये आहे. चतुर्विध ठसा. आता ह्या नाणी आहेत ना ती, म्हणून तो ठसा म्हटलंय त्यांनी. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा. एवढाच आधी अर्थ घेऊया. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा म्हणजे काय? ही जी नाणी सगळी त्या टांगसाळीतून बाहेर पडतात त्याच्यावरती 4 प्रकारचा ठसा उमटलाय. हां, आणि हे 4 प्रकार कोणते? तर जीवाचे 4 प्रकार म्हणजे अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. हा पुन्हा सांगते. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकार. 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात. आता अंडज म्हणजे अंड्यातून ज्यांचा जन्म होतो. आता कोंबडी उदाहरणार्थ, बदक, कोंबडी, मोर हे सगळे अंडज प्राणी. जारज ह्याचा अर्थ गर्भाशयातून ज्यांचा जन्म होतो म्हणजे मनुष्य, सस्तन प्राणी. स्वेद ह्याचा अर्थ घाम. त्या स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे काही म्हणजे उवा वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी की ज्या घामातून निर्माण होतात. तर ह्या म्हणजे घामातून काय ऊ असते ना, ऊ म्हणजे
एक प्रकारची म्हणजे त्यांना स्वेदज प्राणी असं म्हणतात की ज्यांचा जन्म अंड्यातून होत नाही, त्यांचा जन्म गर्भाशयातून होत नाही, त्यांचा जन्म उद्भिज नसतो. उद्भिजाचा अर्थ मी नंतर सांगते. जो घाम येतो, उवांची निर्मिती ही प्रथम ही अत्यंत डोक्यामध्ये घाम येणं, अंगाला घाम येणं, ह्याच्यातून काही किडे निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे ऊस. असे काही किडे आहेत. ह्या आणखी काय तो आपला फंगस, हा बुरशी वगैरे किडे हा नाही आणखी मला काय आठवत नाही एकदम ते नाव. नाही उवा हा तर अगदी घामातून निर्माण होणारा प्राणी. तो ह्या तिन्ही इतर प्रकारचं नाही. ऊ ही घामातून, घाणीतून, म्हणजे त्याला निर्मितीला जी काही एक अस्वच्छता जी काय असते आणि घाम, ह्या दोन्हीमधून निर्माण होणारा प्राणी तो स्वेदज प्राणी. आणि त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे ऊ असं आहे. असं माझ्या माहितीत तरी आहे. तुमच्या डॉक्टर आहात तुम्ही, तुम्हाला काही वेगळं माहिती असेल तर मला हां नाही म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे ती ऊ. आणि तो आणखी एक काय पिसवा, मला तो शब्द आठवे ना. पिसवा सुद्धा तशाच निर्माण होतात. ह्या आपण जर ग्रामीण भागांमध्ये गेलो, ती जी कधी न धुतलेली त्यांची जी कांबळी असतात, त्या कांबळ्यांमध्ये भयंकर पिसवा असतात. आणि ह्याचा अनुभव मी घेतलाय म्हणून सांगते. मी अशा सगळ्या ट्रायबल एरियाजमध्ये मी जात असे आणि त्या ठिकाणी काही वेळेला डोंगरावर खूप उंचीवर गेलेलं, परत खाली येता आलं नाही, असं 1-2 वेळा झालं. आणि त्यावेळेला मग तिथेच राहावं लागलं. मग तिथल्या लोकांची कांबळी आम्ही अंगावर घेतली आणि मी तर अशी पूर्ण पिसवानी फोडून काढलो माझा. म्हणजे असं एवढं की दुसऱ्या दिवशी आम्ही मोठ्या गावात गेलो, तिथे डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी सांगितलं सबंध रक्तामध्ये विष हे झालेलं आहे. पुण्याला मी आले आणि मग कितीतरी पुढे मोठी ट्रीटमेंट घ्यायला लागली. ह्या पिसवासुद्धा ह्या अशा प्रकारे होतात की अगदी म्हणजे त्यांना दुसरं निर्मितीचं दुसरं काही कारण नाही, केवळ घाण आणि घाम. म्हणजे घामाची जी काही आर्द्रता आणि घाण ह्याच्यातून निर्माण होणारे असेही काही प्राणी. हो हो, गोचीड सुद्धा तशी असते. तर जाऊ दे आता. तर अशा प्रकारे हे ते तिसरं झालं स्वेदज. आणि त्यानंतर उद्भिज. उद्भिज याचा अर्थ अंकुरातून निर्माण होणार. अंकुरातून निर्माण होणार म्हणजे ही बरीचशी वनस्पती, बरीचशी सगळ्या वनस्पती ह्या तशा अंकुरातून पुढे वाढतात. तर असे हे 4 प्रकारचे ठसे त्या टांगसाळीतून आलेल्या नाण्यांवरती आहेत असं म्हटले. तर चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा, मोला तरी सरिसा परी थरची आनान. सुंदर उल्लेख आहे हा. मोला तरी सरिसा, मोल म्हणजे त्याचं मूल्य समान आहे. हे सगळे 4 प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत. सगळ्यांमध्ये तेच ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. म्हणजे सगळ्यांचं मूल्य तेच आहे. मोला तरी समान, मोला तरी सरिसा परी थरची आनान. म्हणजे थर म्हणजे त्यांच्या विभागणी जर आपण केली तर मग हा वेगळे वेगळे त्यांच्यातले आपल्याला प्रकार आपल्या वाटतात. परी थरची आनान. आनान म्हणजे वेगळं, वेगवेगळं त्यांना ते थर आहेत जीवांचे असं आपण मानतो. होती 84 लक्ष थरा. आपण म्हणतो ना योनी,
84 लक्ष योनी म्हणतो तेच आहे. होती 84 लक्ष थरा, म्हणजे इतके थर आहेत, इतके वेगवेगळे प्रकारचे आहेत. येरा मिती नेणी जे भांडारा, हा येरा शब्द घालून आणखी त्यांनी ज्ञानेश्वरांनी असं सुचवलंय की ह्या 84 पेक्षाही कदाचित आणखीन जास्ती असतील. म्हणजे 84 आपण मोजले, पण येरा मिती नेणी जे भांडारा, म्हणजे असे किती आहेत ह्या भांडारामध्ये, ह्या विश्वामध्ये, ते काही आपल्याला कळत नाही. मिती नेणी जे म्हणजे त्याची मोजदादच आपण करू शकत नाही. मिती नेणी जे भांडारा, भरे आदिशून्याचा गाभारा नाणयासी. आदिशून्याचा गाभारा म्हणजे ह्या सगळं प्रकृतीचं हे जे सगळं हे आहे, गाभारा जो आहे तो अशा या सगळ्या नाण्यांनी भरलेला आहे. प्रकृती किंवा ह्या ज्याला माया म्हटलंय, ह्या मायेचा सगळा हा जो सगळा गाभारा आहे तो अशा अनेक नाण्यांनी भरलेला आहे. आता मधलं थोडंसं सोडून 27वी ओवी पाहूया. तर ते त्याचाच थोडा विस्तार आहे म्हणून मधलं गाते. हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परियसो, तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. म्हणजे हे रूपक मी तुला सांगितलं की हे नाणी, टांगसाळीतून निघणारी नाणी, हे मी तुला रूपक सांगितलं, ते आता सोडून दे, असू दे, आपलं मी तुला समजण्यासाठी म्हणून मी सांगितलं. आता तुला उघडच सांगतो. सांगो उघड जैसे परियसो, तर ते तू नीट ऐक. काय ऐक तर नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. अतिसो ह्याचा ह्याचा अर्थ विस्तार. नामरूपाचा विस्तार. अतिसो ह्याचा या ठिकाणी अर्थ विस्तार असा आहे. अतिसो म्हणजे काही वेळेला अतिशयोक्ती असाही अर्थ होतो, पण या ठिकाणी विस्तार असा अर्थ घेतला तर तो जास्ती या संदर्भामध्ये योग्य आहे. तर नामरूपाचा अतिसो म्हणजे ह्याचं नाव वेगळं, ह्याचं रूप वेगळं, प्रत्येक प्राणी वेगळा, हे सगळं, ही जी सगळी भिन्नता आहे ह्याचा सगळ्याचा हा विस्तार कोण करतं? प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे, माझा ठाई बिंबे, असं एकत्र घ्या. आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येथ आन नाही. इतकंच आधी सांगते की प्रकृती हे काय आहे, तर ही शेवटी प्रकृती माझ्यामध्येच भासमान होते, बिंबते. याचा अर्थ की ती प्रकृती ही माझीच आहे ना, माझंच रूप आहे प्रकृती हे. तर प्रकृती माझ्या ठाई भासमान होते म्हणा किंवा प्रतिबिंबित होते म्हणा. तर माझ्या ठाईच ती म्हणजे ती काही वेगळी नाही आहे, ते माझंच रूप आहे. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय? आदी मध्य अवसान पाही जगासी मी. म्हणजे जगाची आदी, मध्य आणि अवसान म्हणजे शेवट, अंत. हा म्हणजे उत्पत्ती, विकास आणि विलय हे सगळं. आदी मध्य अवसान म्हणजे सुरुवात, जगाची आदी, जगाचा मध्य म्हणजे एकूण विकास सगळा, आणि पुन्हा अवसान म्हणजे त्याचा शेवट, त्याचा अंत, त्याचा विलय. हे पाही जगासी मी म्हणजे मीच ते करतो. कारण ती पराप्रकृती हे सगळं करते. ती पराप्रकृतीमुळे माझंच रूप आहे, माझीच शक्ती आहे, तर त्यामुळे हे सगळं मीच करतो, हे तू लक्षात घे.
म्हणजे पराप्रकृती ही जीव अस्तित्वामध्ये आणते, जगाची सगळी निर्मिती होते, जगाचा विकासही होत असतो आणि जग कधीतरी विलयालाही जात असतं. हे सगळंच माझ्या या कार्यशक्तीमुळे होतं, म्हणजेच मी करतो. ही माझी कार्यशक्ती करते, म्हणजेच मी करतो. कारण आपण, आपली शक्ती आणि आपण हे काही वेगळं असू शकतं का? आपण एकच आहोत ना. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हटलं की ते मीच आहे, हे सगळं मीच करतो. माझी प्रकृती, पराप्रकृती म्हणजे माझंच ते सगळी इच्छाशक्ती आहे, माझीच कार्यशक्ती आहे, त्याच्याचमुळे हे सगळं होतं, म्हणजे माझ्यामुळे होतं. आता पुढे, हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ, ते तै रश्मी नवती केवळ होय तो भानू. हा, म्हणजे काय म्हटलंय? रोहिणी ह्याचा अर्थ मृगज. रोहिणी म्हणजे मृगज. रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळ. तयाचे पाहता येई जे मूळ, त्याचं मूळ कारण काय? मृगजळ पडतं, ह्याचं मूळ कारण काय? असं जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसतं की किरण अशा प्रकारे पडतात की ती परावर्तित ज्यामुळे होतात आणि मग आपल्याला ते लांबून तिथे पाणी आहे असं भासतं. म्हणजे रश्मी याचा अर्थ किरण, त्या किरणांमुळे हे घडतं असं आपल्याला वाटतं की मृगजळ हे किरणांमुळे आपल्याला निर्माण होतं असं आपल्याला वाटतं. पण इथे काय म्हटले? तै रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. म्हणजे त्या रश्मी तरी कोणाची आहे? ती किरण कोणाची आहे? सूर्याची आहेत ना. म्हणजे मुख्यतः मृगजळ सुद्धा जे आहे ते त्या भानूमुळे आहे, त्या सूर्यामुळे आहे, त्या किरणांमुळे नाही. तो भानू गेला की किरणही गेली, तर त्यामुळे भानू हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणजे हे कशाला दिले की हे जे आहे की पराप्रकृतीमुळे जीव अस्तित्वात येतो, जगाची निर्मिती होते, जगाचा विकास होतो, विस्तार होतो आणि जग विलयाला जातं. हे सगळं पराप्रकृतीमुळे आहे असं जर आपण म्हटलं तर ती पराप्रकृती माझीच आहे ना. म्हणजे जसं किरणं ही सूर्याचीच आहेत ना, त्याप्रमाणे पराप्रकृती माझीच आहे. तर त्यामुळे ह्याचं सुद्धा हे उदाहरण देऊन आपल्याला असं त्यांनी सांगितलं की तू हे लक्षात घे की ह्या सगळ्याचं मूळ कारण शेवटी मी आहे. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी, ते उपसंहरुनी कीजेल थी तै मीची आहे. म्हणजे त्याचप्रमाणे अर्जुना, किरीटी म्हणजे अर्जुना, त्याचप्रमाणे अर्जुना या प्रकृती झालीये सृष्टी, म्हणजे ह्या प्रकृतीमुळे सृष्टी निर्माण झाली. जयी म्हणजे ती सृष्टी. या ठिकाणी जयी उपसंहरुनी कीजेल ठी, म्हणजे ज्या सृष्टीचा उपसंहार झाला म्हणजे विलय झाला. कीजेल ठी म्हणजे ती कुठे जाते? ती सृष्टी सगळी कुठे जाते? त्या सृष्टीचं विश्रांती स्थान कुठे असतं? एकदा ह्या जगाचा विलय झाला की ही सृष्टी जाते कुठे? तिचं विश्रांती स्थान काय? ठी याचा अर्थ स्थान, स्थान असं आहे. तर तिचं स्थान काय? तै मीची आहे, ते मीच आहे. विलय झाल्यावर पुन्हा ती माझ्यातच विलय पावते. म्हणजे जगाचा विलय होतो असं दिसतं, पण जगाचा विलय झाल्यानंतर ते जग पुन्हा ईश्वरामध्ये असतं. आता हे या ठिकाणी पुढची ओवी, ऐसे होय दिसे न दिसे हे मजची मजिवडे असे,
मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी, म्हणजे हे होय दिसे न दिसे, आपल्याला कळतं न कळतं असं सगळं होतं. हे मजची मजीवडे असे, म्हणजे मजीवडे माझ्यातच हे सगळं आहे. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती माझ्यात आहे, सृष्टीचं विकास माझ्यात आहे आणि सृष्टीचं विलयही माझ्यातच आहे. तर हे सगळं मजीवडे म्हणजे माझ्यातच हे सगळं आहे. मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी, म्हणजे एखाद्या सूत्रामध्ये मणी ओवावेत. ते मणी एका जागी का राहतात? ते सूत्रामध्ये आहेत म्हणून राहतात. तसं ह्या सगळ्या सृष्टीचं, ह्या सृष्टीमध्ये असणाऱ्या सगळ्या भिन्न भिन्न मण्यांचं सूत्र काय आहे? तो मी आहे, ते मी आहे. त्याच्या ज्या दोऱ्यामध्ये हे सगळं ओवलंय, भिन्न भिन्न अनेकता, अनेक प्रकारचे मणी, हे सगळे ज्या दोऱ्यामध्ये ओवले ते तो दोरा, ते सूत्र मी आहे. आणि पुढे मणी हा शब्द वापरूनच पण आणखी जास्ती सुंदर विचार मांडलाय. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाह्य अंतरी. हा, म्हणजे सुवर्णाचेच मणी आणि सोन्याचा धागा, ह्याच्यामध्ये काय विचार आहे सांगा? नाही, नुसतं रूपक, हे रूपक का दिलंय की दोन्हीचं एकच आहे. म्हणजे परमेश्वर आणि आपण ह्याच्यामध्ये काही फरक नाही, दोन्ही एकच आहे. म्हणजे आपलं मूळ खरं स्वरूप मुळी तेच आहे. आपण विसरलो, आपण आपल्या मूळ स्वरूपापासून फार दूर झालो, म्हणून हा शब्द त्यांनी वापरलाय. सोनियाचे मणी, आणि ते पुन्हा ओवलेत कशात? सोन्याच्या सूत्रामध्ये ओवलेत. फार म्हणजे आधी नुसतंच म्हटलं की एका सूत्रामध्ये ओवलेले मणी, पण तिथे न थांबता पुढे हा विचार जो सांगितला तो महत्वाचा आहे की दोन्ही समान आहे. म्हणजे कारण माझाच अंश आहे ना, शेवटी सगळे जीव हा मुळे माझाच अंश आहे. आणि अंश ह्याचाही अर्थ असा नव्हे की अंश म्हणजे एक तुकडा काढला, असं नाही आहे. तेच स्वरूप, पूर्णतः तेच स्वरूप करणं म्हणजे आपलं आहे, पण आपल्याला त्याचा पत्ताच नाही, आपण विसरलो. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी ॲडिशन आहे ना, म्हणजे मूळ ह्याच्यामध्ये नाही, सुवर्णाचा उल्लेख नाहीच. ते ज्ञानदेवांचं ज्ञानदेवांचं हे अगदी प्रश्नच नाही. सूत्रे मणिगणा येऊ असं हां. तिथे सुवर्णाचा उल्लेख नाही. म्हणून तर त्या जे श्लोकात आहे ते त्यांनी आधी दिलं, पण त्याच्यानंतर पुढे हे दिलं की ज्यामध्ये त्यांना सांगायचं की सगळ्यामध्ये एकता आहे. म्हणजे ज्ञानदेव खूप अशा काही ठिकाणी आपल्याला इतक्या उंचीवरती नेतात विचारांच्या की ते आपल्या लक्षात गेलं पाहिजे. तर हे सोनियाच्या सुती वोविले तैसे म्या जग धरिले सबाह्य अंतरी, म्हणजे आतून बाहेरून सगळं मी जग धरलेलं आहे. आतून बाहेरून असं म्हणण्यामध्ये असं की पहा, ह्या अशा काही उपमा पुढे येतील, म्हणजे कुठे येतील मला आता आठवत नाही, पण अशा प्रकारच्या की सबाह्य म्हणजे आपल्या आतही तोच ईश्वर आहे, बाहेरही तोच ईश्वर आहे, आपलं सगळं रूपच मुळे तेच आहे. असं अशा प्रकारे आत बाहेर वरती सगळं एकच आहे, अशा प्रकारचे. आणि ह्याच्याबद्दल उपमा देताना पुढे कुठेतरी येईल पहा की जसं समजा पाण्यामध्ये आपण एखादा घट घातला तर त्या घटाच्या आत पाणी असतं, बाहेरही पाणी असतं. हे जे आहे तसंच परमेश्वर आपल्या आतही आहे, आपल्या बाहेरही आहे, सर्वत्र तोच आहे आणि आपलं रूप तेच आहे. तर असं अशा प्रकारचे हे सगळे विचार आहे.
आता पुढे म्हणून आता मीच सर्व आहे असं म्हटल्यानंतर आता मी काय काय आहे ते आणखीन ते स्पष्ट करताय की मी म्हणजे माझं स्वरूप हे जे सबाह्य अंतरी जे दिसतं हे कसं दिसतं, काय दिसतं, हे आता आपल्याला आणखीन ते स्पष्ट करतात. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूरी जो प्रकाशू, तो मीची जाणू. लक्षात आलं असेल. उदकी रसू म्हणजे उदकाचं पाण्याचं वैशिष्ट्य काय तर द्रव म्हणजे तो द्रव पदार्थ आहे, प्रवाही पदार्थ आहे, हा त्याचा गुण. रस हा पाण्याचा गुण, तो जो गुण आहे तो मी आहे, असा अर्थ आहे. तो पाण्याचा गुण तो मी आहे. पवनी जो स्पर्शू म्हणजे पवनाचा गुण काय तर स्पर्श, वाऱ्याचा गुण काय तर स्पर्श. याचा अर्थ लक्षात घ्या की वाऱ्याचा गुण स्पर्श म्हणजे काय की आता हवा, इथे सर्वत्र हवा आहे ना, आपल्याला हवा जाणवत नाही. ती हवा ज्या वेळेला हलते, आपण आत्ता फॅन लावला की एकदम वारा जो त्या वाऱ्याचा स्पर्श आपल्याला कळतो, हवेचा स्पर्श आपल्याला कळत नाही. म्हणजे पवनाचा स्पर्श हा त्याचा गुण. लक्षात आलं. म्हणजे पवनाचा गुण काय तर पवनाचा गुण, हवा आणि वारा ह्याच्यामध्ये हा फरक आहे. पवनाचा गुण काय तर स्पर्श आपल्याला जाणवतो त्याचा, हा त्याचा गुण, तो मीच आहे. शशी सूरी जो प्रकाशू, आता हे तर सहज कळतं की सूर्य चंद्र यांचा जो प्रकाश आहे तो मीच आहे. तैसाची नैसर्गिको शुद्धू मी पृथ्वीचा ठाई गंधू. लक्षात आलं. तैसाची नैसर्गिको शुद्धू मी पृथ्वीचा ठाई गंधू. पृथ्वी म्हणजे माती, मातीचा गंध जो अत्यंत नैसर्गिक आणि शुद्ध, मातीचा जो वास येतो पहा की तो इतका नैसर्गिक, तुम्ही कितीही प्रकारे अत्तर लावा, मातीच्या जो एक सुगंध आपल्याला इतकं प्रसन्न करतो, तो जो नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध असा जो मातीचा गंध आहे तो मीच आहे. गगनी मी शब्दू वेदी प्रणवू. गगनी मी शब्दू ह्याचा अर्थ गगन, आकाशाचा गुण काय तर शब्दाची निर्मिती किंवा शब्द ऐकू जाणं, ध्वनी ऐकू जाणं हे आकाशामुळे, अवकाशामुळे शक्य असतं. जर अवकाश नसेल, म्हणजे आता साधं लक्षात घ्या की हे सगळं एअर टाईट पूर्ण आपण बंद केलं तर इथला शब्द बाहेर जाणार नाही. याचं कारण का की तो अवकाश जो आहे तो इथल्या इथे सगळा बांधून टाकला आपण. तर त्यामुळे जो आकाश म्हणजे अवकाश, त्या अवकाश ध्वनी जो निर्माण होतो तो ज्या वेळेला अवकाश अस्तित्वात असतं त्याच वेळेला निर्माण होतो. तर त्यामुळे तो जो ध्वनी हा आकाशाचा जो गुण आहे तो मी आहे. वेदी प्रणवू. वेदी म्हणजे वेदांमध्ये मी प्रणव आहे. प्रणव म्हणजे ओंकार. वेदांमध्ये माझं स्थान, मी कोण आहे तर वेदांमध्ये मी प्रणव आहे, ओंकार आहे. आणि ओंकार म्हणजे ओंकार हाच ब्रह्म असं म्हटलं जातं. आणि वेदांमध्ये प्रणव मी आहे असं म्हणण्याचा अर्थ असा आहे की वेद कशाचं ज्ञान देतात तर ते ब्रह्माचं ज्ञान देतात. तर त्या म्हणजे ओंकाराचं ज्ञान देतात. तो जो ओंकार आहे त्यातला जो
म्हणजे ज्याला आपण जाणायचं आहे वेदांमध्ये तो कोण आहे? तो मी आहे. लक्षात आलं? म्हणजे प्रणव म्हणताना हा सगळा अर्थ आहे की प्रणव म्हणजे ओंकार, ओंकार म्हणजेच ब्रह्म. आणि वेद कशाचं ज्ञान देतात? वेद हे त्या ब्रह्माचं ज्ञान देतात, ईश्वराचं ज्ञान देतात आणि तो ईश्वर मीच आहे. विभूती नव्हे, नाही. म्हणजे ओंकार विभूती ह्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. आता पुढे कदाचित हे अशा प्रकारे त्याचा उल्लेख असेल, पण ह्या ठिकाणी म्हणजे का नाही सांगते. आता तुम्ही म्हटलंय तर असं मला अर्धवट नाही. पाण्याचा प्रवाहीपणा त्याचं एक वैशिष्ट्य मूळ ओंकार, मूळ ओंकार. आणि वेदांचं ज्ञान जे आपण म्हणतो की वेद कोणाला तरी ज्ञात आहेत, सगळे वेद येतात, सगळे वेद समजतात, त्या माणसाला ईश्वराचं ज्ञान झालं असं समजलं जातं. कारण वेदांमध्ये कशाचं ज्ञान आहे? तर ईश्वराचं ज्ञान आहे. तर ईश्वर जे आहे तेच मुळे ओंकार आहे. म्हणजे विभूती ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये आणि हे ब्रह्मच आहे म्हणण्यामध्ये फरक आहे. विभूती ज्याला म्हणतात त्याचा अर्थ असा असतो की आता हा जो ईश्वर आहे, हा जो परमेश्वर आहे, त्याचे काही प्रकटीकरण किंवा त्याचे काही विशिष्ट गुण प्रकट होणं एखाद्या गोष्टीमध्ये, ती विभूती असते, ती विभूती असते. पण हा मुळे ब्रह्मच आहे, म्हणजे हा ईश्वरच आहे, ही विभूती नाही. विभूती ही ईश्वराच्या पेक्षा खालच्या. आलं लक्षात? म्हणजे ईश्वर त्याच्यामध्ये आणखी एक पायरी येते, ईश्वराचा अवतार जो कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे. अवताराबद्दल आपण खूप विवेचन पुढे करणार आहोत. तर अवतार हा त्याच्यामध्ये येतो आणि अवताराच्याही खाली काय? तर विभूती असते. लक्षात आलं? तर विभूती म्हणजे ब्रह्म नव्हे, विभूती म्हणजे ब्रह्म नाही, पण ब्रह्माचा काहीतरी एक प्रचंड मोठा गुण जिथे प्रकट झालेला आपल्याला दिसतो त्याला आपण विभूती म्हणतो. की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला विभूती म्हटलं जातं, एखाद्या माणसालाही ईश्वराची विभूती आहे असं म्हटलं जातं, किंवा एखाद्या वस्तूला ती विभूती आहे. विभूती योग आपण शिकणार आहोत त्यावेळेला हे सगळं स्पष्ट होईल. पण त्यावेळेला त्याचा अर्थ असा की तो एक विशिष्ट गुण त्यामध्ये प्रकट झाला. पण या ठिकाणी ओंकार जो आहे ना तो म्हणजे ब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे. तो परब्रह्म, साक्षात परब्रह्म आहे आणि त्याचं ज्ञान वेदांमध्ये आहे. तर त्या वेदांमधला जो ओंकार तो मीच. म्हणजे तुम्ही कोणा वेद शिकता, तुम्ही कोणाचं ज्ञान घेता? माझं ज्ञान. असं आणि अशा शंका आल्यानं जरूर विचारा, कारण आपल्या मनामध्ये अशा काहीतरी कल्पना असतात आणि आपण त्या तशाच ठेवायच्या नाही. नाही तर मग हा वर्ग कशासाठी आहे? आपण हे सगळं स्पष्ट करायचं. एखाद वेळेला असंही होईल की तुम्ही विचारलं, मला पटकन कदाचित मला उत्तर सुचणार नाही, मला थोडा विचार करून पुढच्या वेळेला मी सांगेन. पण तुम्ही विचारल्याशिवाय राहू नका, विचारा, जरूर विचारा. तर गगनी मी शब्दू वेदी प्रणव, नराचा ठाई नरत्व. म्हणजे नरामधलं जे माणसामधलं जे मनुष्यपण म्हणूनच आपण त्याला मनुष्य म्हणतो, त्याचे जे काही वैशिष्ट्य आहे ते नराचा ठाई नरत्व ते मीच आहे. जे अहंभावीयेचे सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जेत असे. म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याच्या ठिकाणी जो अहंभाव आहे, म्हणून मी म्हटलं मगाशी की अहंकार आवश्यक असतो पण तो योग्य दिशेला गेला पाहिजे. तर तो अहंभाव जो आहे सात्विक म्हणजे सत्व दिशेने जाणारा त्याचा जो अहंभाव आहे तो मीच आहे. ते पौरुष म्हणजे त्याच्यातलं सगळं जे काही
मनुष्यत्व, पौरुष याचा अर्थ केवळ पराक्रमाचा नाही, त्याचं माणसाचं जे पौरुष म्हणजे त्याच्यातलं सगळं मनुष्यपण, ते सगळं मी आहे. अग्नी ऐसे आहाच तेजा नामाचे आहे कवच, ते परवते केलिया साच निज तेज. याचा अर्थ नीट लक्षात घ्या, एकदम वाचलं तर समजत नाही, म्हणून मी सांगते की अग्नी ऐसे आहाच म्हणजे आपण अग्नी, हा अग्नी आहे असं आपण म्हणतो, पण त्या तेज नामाचे कवच म्हणजे त्याला जे तेज आहे हे खरं अग्नीचं खरं स्वरूप असतं. आपण पंचमहाभूत म्हणतो, त्याच्यामध्ये पहा पृथ्वी आप तेज म्हणतो, आपण अग्नी नाही म्हणत, तेज म्हणतो. म्हणजे तेज हे मूळ स्वरूप आहे. तर अग्नी म्हटलं जातं असा खरा याचा अर्थ आहे. म्हटलं जातं अग्नी, पण खरं त्याचं स्वरूप किंवा त्याचा गुण काय अग्नीचा, तर तेज हा त्याचा गुण आहे. ते परवते केलिया साज म्हणजे एकदा का ते असं पालटून टाकलं, कवच घातलं, ते कवच आपण म्हणजे आपल्या मनामध्ये अशी काहीतरी कल्पना करून बसलोय की हा अग्नी आहे, तर ते हे आपल्या मनातलं हे कवच आपण काढून टाकलं तर निज तेज म्हणजे आपल्याला स्वयंभू असं तेज आपल्याला अग्नीचं कळतं. म्हणजे ते तेज किंवा प्रकाश हा अग्नीचा गुण, तो मीच आहे. साध्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे अग्नीचा हा जो गुण आहे तो मी आहे. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तते आहाती जीवनी आपुलाला. आता ह्याचा अर्थ कळला असेल ना सगळ्यांना, की अनेक प्रकारच्या योनी, ज्या 84 योनी वगैरे अशी अनेक प्रकारची भूत संबंध त्रिभुवनामध्ये भूत मात्र पसरली आहेत. वर्तते आहाती जीवनी, जीवन जगतायत, आपलं आपलं जीवन जगतायत. एके पवनीची म्हणजे आता त्याच्यामध्ये हे जे अनेक प्रकार आहेत त्यांचं अन्नसुद्धा कसं वेगळं आहे असं हे पुढे म्हटलंय पहा. ते सांगितले. एके पवनेची पीती, एके तृणास्तव जिती, एके अन्नधारे राहती जळे एके. आलं लक्षात? म्हणजे काही वारा पिऊनच जगतात. म्हणजे हा प्राणी काय खातो. आता आपण चकोराचं उदाहरण येतं, चकोर चंद्रकिरणातली शीतलता पिऊन जगतो असं म्हटलं. आणि म्हणजे काय त्याला त्यातून काय मिळत असेल असा आपण विचार जर केला तर ते इथे आहे की काही पवनेची पीती, एके तृणास्तव जिती, गवत खाऊन जगतात, अन्नाधारे काही राहतात आणि काही जळा पाण्यामध्ये राहतात. ऐसे भूताप्रती आनान जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. असं प्रकृतीमुळे, प्रकृती वशे म्हणजे प्रकृतीमुळे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. अष्टधा प्रकृती जी आहे ती प्रत्येकाची वेगळी. त्याची जी म्हणजे पंचमहाभूतांचं जे काही त्याच्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये पंचमहाभूत जी अस्तित्वात आहेत, बुद्धी, मन किंवा हे अहंकार, हा ह्या वनस्पती किंवा ह्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात आहे, माणसामध्ये तो अत्यंत जास्त प्रमाणात आहे. तर प्रत्येक प्राणी मात्र हा प्रकृती वशे जीवन जगतो. म्हणजे त्याच्या प्रकृतीप्रमाणे तो जीवन जगतो. आणि म्हणून भूताप्रती आनन म्हणजे हे सगळे वेगळे वेगळे आपल्याला दिसतात. ते आघवा ठाई अभिन्न म्हणजे ते सगळ्यांमध्ये ते शेवटी अभिन्न काय आहे तर मीची एक. त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. जे आपण ईश्वराच्या 3 अवस्था पाहिल्या, त्या 3 अवस्थांमध्ये जो अक्षर पुरुष आहे तो सगळ्या भूतमात्रांमध्ये तोच आहे. हे आपण पाहिलेलं आहे. सर्व समान तो आहे, सर्वांमध्ये तोच आहे. तर तो जो आहे त्यामुळे, आणि ते काय आहे
ईश्वराचीच एक अवस्था आहे, वेगळा ईश्वर नाही, ईश्वराची अवस्था आहे अक्षर पुरुष ही. तर तो अक्षर पुरुष सगळ्यांमध्ये एकच आहे. मला असं वाटतं आत्ता आपण थांबू, कारण ना हे असं कुठेतरी मध्येच मग नाही तर थांबावं लागतं. 5:45 वाजले.